मला ना एक कमेंट आली होती, मग मी त्या कमेंटचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्यासोबत मी माझ्या बाळासाठी संध्याकाळी काय खाऊ बनवते त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार। 2 किंवा 3 दिवसातून ही रेसिपी मी माझ्या बाळासाठी बनवते आणि खूपच हेल्दी रेसिपी आहे। त्यासोबत इथं मी चहा बनवण्यासाठी ठेवला आहे, कारण आज उपवास होता आमच्या दोघांचा पण। मग इथं मी गुळाचा चहा केला आहे। सोयाबीन प्लस डाळीची खिचडी करणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशा प्रकारे रेसिपी बनवते। त्यानंतर कमेंटचं म्हणलं तर कमेंट खूप छान होती, फक्त त्या कमेंटचं मी उत्तर ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। कमेंट अशी होती, मी तर फ्रीजमध्ये दूध ठेवत नाही कधीच आणि पूर्ण बंद केलं आहे मी माझ्या बाळाचं बॉटलने दूध पाजायचं। तर मी सुद्धा बंद केलं आहे आणि जवळपास 1-2 महिना झाला असेल। माझं बाळ आता 2 वर्षाचं होईल आणि अजून पण तो रात्रीचा उठतो, पोट भरून जेवण करून झोपतो, तरी पण कधी कधी रात्रीचा उठतो आणि ग्लासनं दूध पित नाही कारण तो झोपेत असतो, मग त्याला बॉटलमध्ये द्यावं लागतं। रोज काही पित नाही पण कधी कधी उठतो। दिवसभर मी दूध कधी फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण रात्रीचं ठेवते कारण मुंबईचं वातावरण खूपच वेगळं आहे आणि नासून जातं दूध।